षटकी पुढचा चेंडू आडव्या बॅटने फटका खेळण्याचा झालेला प्रयत्न, बॅटची कडा, क्षेत्ररक्षक थोडासा फंबल. पहिल्या प्रयत्नात यष्टीरक्षक थोडासा फंबल आणि दुसऱ्या प्रयत्नात मात्र जोपर्यंत स्लिप मधला खेळाडू येतोय, चेंडूची परती करतोय, तोपर्यंत एकेरी धाव आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 1 ने वधारली जाते. धावफलकावर पाहायला मिळेल सांघिक धावसंख्या धावफलकावर 5 धावा. एका षटकाचा खेळ पडतोय माघारी. सांघिक धावसंख्या धावफलकावर 5 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 5 धावा. सलामवीर आलेले फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर मात्र जबाबदारी असेल विघ्नेश नावाचा फलंदाज आणि त्याच्या साथीला भाऊ मालवणकर ही जोडी आहे मैदानामध्ये. या मैदानाचा विचार केला तर निश्चितपणे भाऊ मालवणकर यांच्याकडे बराचसा अनुभव या मैदानाचा. सकाळच्या सत्रामध्ये मॉर्निंग स्टारच्या सकाळच्या सत्रामध्ये भाऊ मालवणकर यांची बॅट या मैदानावर तळपताना आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळाली आहे. मात्र या सामन्यामध्ये काय करावं लागेल, निश्चितपणे क्षमता असणारा फलंदाज मैदानामध्ये आहे. वेंगुर्ला संघ थोडासा अडचणीत आहे, मात्र या अडचणीतून बाहेर काढण्याची जबाबदारी स्वतः भाऊ मालवणकर यांना आज मैदानावर घ्यावी लागेल आणि त्या इराद्याने भाऊला मैदानावर कार्य करावं लागेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने मात्र राजेश कारेकर गोलंदाजी मार्कवर सज्ज. ज्या राजेश कारेकरने मागच्या सामन्यामध्ये सुरेख अशी गोलंदाजी केली होती, तोच राजेश गोलंदाजी मार्कवर असेल सज्ज. एका षटकाचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकावर 5 धावा. दुसऱ्या षटकाला होतोय प्रारंभ. षटकातील असेल पहिलाच चेंडू. पहिल्या चेंडूवर आडव्या बॅटने फटका टोलवण्याचा झालेला प्रयत्न. 38 सर्कल मध्ये प्रोटेक्शन आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, चेंडूची परती करतोय, तोपर्यंत एकेरी धाव आणि या एकेरी धावमुळे सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते अर्ध्या डझनावर. 6 धावा धावफलकावर. दुसऱ्या बाजूने मात्र भाऊ मालवणकर स्ट्रायकिंग एंडला. क्षमता आहे या फलंदाजाकडे, क्षमता आहे, मोठे फटके खेळण्याची सुद्धा क्षमता आहे. वेंगुर्ला संघ थोडासा अडचणीत दिसतोय, मात्र या अडचणीतून बाहेर काढावं लागेल. हलक्या हाताने चेंडूला स्टिअर करायचं होतं. बॅट आणि चेंडूचा पुरेसा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची गणना जोपर्यंत होते तोपर्यंत मात्र सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे. 6 धावा धावफलकावर. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमधल्या दिशेला येणारा चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सुरेख गोलंदाजी गोलंदाज राजेशची. पुढचा चेंडू आडव्या बॅटने फटका टोलवण्याचा झालेला प्रयत्न. पुन्हा एकदा 38 सर्कल मध्ये प्रोटेक्शन आहे. सुरेख फेकी पाहायला मिळाली, मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये भाऊ मालवणकर सुरक्षितरित्या पोहोचल्या जाता. एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 1 ने वधारली जाते. आंतरराष्ट्रीय खेळाडू MS धोनीच्या जर्सी क्रमांकावर 7 धावा धावफलकावर. पुढे सरसावत पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न तर वारंवार केले जात आहेत, मात्र प्रयत्नांना मैदानामध्ये यश प्राप्त होत नाही. कारण दुसऱ्या बाजूने मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी गोलंदाज राजेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकावर 7 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्यासाठी झालेला प्रयत्न. यावेळी मात्र चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय वन बाउंस, सीमा रेषा पार. पाहायला मिळतोय संदीप आर्ट ज्वेलरी दमदार चौकार. बाबा पिंगुळकर यांच्याकडून वेंगुर्ला संघातील प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. यावेळी मात्र पंचांचे दोन्ही हात झाले समांतर. अजित कानडे यांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. WID चा वाईडच्या स्वरूपात एकेरी धाव आणि या एकेरी धावेमुळे सांघिक धावसंख्या वधारली गेली आहे. 12 धावा धावफलकावर. षटकार पुढील चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्यासाठी झालेला प्रयत्न. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. एक साधा सोपा लॉलीपॉप झेल दान केला जातोय आणि निश्चितपणे यावेळी मात्र फलंदाज विघ्नेशची पावलं वळती डकआउटच्या दिशेने. एक चौकाराची बहारदार खेळी. वैयक्तिक 6 धावाकडून विघ्नेश मात्र बॅक टू द पवेलियन.
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वैष्णव पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंडला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विवेक पाहायला मिळतोय. यावेळी मात्र निश्चितपणे शफल झालाय. भाऊ स्वतःसाठी जागा बनवली, चेंडूला पाठवलंय, लॉंग लेग सीमा रेषा पार पाहायला मिळतोय. संदीप आर्ट ज्वेलरी ब्रँडेड चौकार. गोलंदाजी मार्कवर पहिल्याच चेंडूवर निश्चितपणे भाऊच्या बॅटमधनं पाहायला मिळाला दमदार चौकार. नॉन स्ट्रायकिंग एंडला वैष्णव पाहायला मिळतोय. वैष्णव आणि भाऊ ही जोडी आहे मैदानामध्ये. यावेळी मात्र निश्चितपणे बॅटची कडा, क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात निश्चितपणे झेल घेण्याची संधी होती, मात्र हा झेल मातृभूमीला दान केला जातोय. एकेरी धावेची लहर मैदानामध्ये. एक या धावसंख्येने सांघिक धावसंख्या वधारली जाते. 17 धावा धाव फलकावर. वैष्णव आणि भाऊ ही जोडी आहे मैदानात. मामा भाच्यांची जोडी आहे मैदानात. एका बाजूने मामाने पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला आहे, दुसऱ्या बाजूने वैष्णवला कार्य करायचं आहे. तेच कार्य करायच्या इराद्याने वैष्णव सेल मैदानामध्ये हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलंय. यावेळी मात्र निश्चितपणे फेकी चुकते, परिणामी ज्या ठिकाणी एकेरी धाव होती त्या ठिकाणी मात्र दुहेरी धाव घेण्यात यशस्वी होत आहेत दोन्ही फलंदाज. 2 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या वधारते. 19 धावा धाव फलकावर. षटकारी पुढचा चेंडू आडव्या बॅटने फटका टोलवायचा होता. स्टेट डाऊन द ग्राउंडचा फटका पाहायला मिळतोय. पहिली धाव तर पूर्ण. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय आणि या फंबलतेमुळे मात्र चेंडू चाललाय सीमा रेषा पार. संदीप आर्ट ज्वेलरी दमदार ब्रँडेड चौकार. तेवीस धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा यावेळी मात्र वैष्णवच्या बॅट बनना घुटना टेक तमाशा देख. चेंडू चाललाय डीप मिड विकेट सीमा रेषा पार पाहायला मिळतोय. एक आणि 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मात्र मिळत आहे. सन्माननीय आबा पिंगुळकर यांनी लावलेलं 200 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक षटकारासाठी वेंगुर्ला संघाच्या 200 रुपयाचं पारितोषिक आहे सन्माननीय आबा पिंगुळकर यांच्या माध्यमातून. आणि ह्या 200 रुपयाच्या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय वैष्णव. अंतरिम चेंडूवर दुहेरी धाव आणि या दुहेरी धावे मात्र सांघिक धावसंख्या वधारली जाते. 31 धावा धाव फलकावर. भाऊ मालवणकर आणि वैष्णव ही जोडी ज्यावेळी मैदानामध्ये होती निश्चितपणे वेंगुर्ला संघ थोडासा अडचणीत आला होता, मात्र या षटकामध्ये निश्चितपणे कार्य करतोय. यानंतर सामना होतोय स्वामी समर्थ सावंतवाडी विपक्ष कुडाळ सुवर्णकार. या दोन्ही संघातील कर्णधारांना विनंती आहे की कृपया नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे. बोथ कॅप्टन प्लीज कम फॉरवर्ड फॉर टॉस. टॉस साठी दोन्ही संघातील कर्णधार या ठिकाणी या. स्वामी समर्थ सावंतवाडी विपक्ष कुडाळ सुवर्णकार. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 31 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. अंतिम षटक स्लॉगवरचं षटक. सिद्धार्थ शिरोडकर नावाचा गोलंदाज. षटकातली पहिला चेंडू. भाऊ मालवणकर स्ट्रायकिंग एंडला असेल सज्ज. हलक्या हाताने चेंडू स्टिअर करण्याचा झालेला प्रयत्न. स्ट्राईक रोटेट करण्यात आली आहे. एकेरी धाव आणि या एकेरी धाव मात्र एक षटकार आणि एका चौकाराची बहारदार खेळी करणारा वैष्णव असेल स्ट्रायकिंग एंडला सज्ज. एका बाजूने मामाने कार्य केले आहे मैदानामध्ये, भाच्याला स्ट्राईक दिली आहे. दुसऱ्या बाजूने मात्र वैष्णवला आज मैदानामध्ये कार्य करावं लागेल. 32 धावा धाव फलकावर.
आडव्या बॅटने फटका टोलवायचा झालेला प्रयत्न, पंचांकडे हलकसं अपील केलं जात आहे, मात्र यावेळी मात्र पंच निश्चितपणे यावेळी बाद ठरवत आहेत फलंदाजाला. झेलबादच्या स्वरूपात फलंदाज वैष्णवला माघारी परतावं लागतंय. वैष्णव मैदानाच्या बाहेर आणि अक्षय मैदानामध्ये मामाला साथ देण्यासाठी दुसरा बाचा मैदानामध्ये. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्यासाठी झालेला प्रयत्न, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, एक हाती झेल टिपला जात अक्षयची वर्णी डकआउटच्या दिशेने. एक मोठा फटका खेळण्याचा झालेला अक्षयचा मानस, हा मानस मात्र कुठेतरी अंगलटी येतोय. अक्षयची पावलं वळत आहे डकआउटच्या दिशेने. अक्षयच्या स्वरूपात अजून एक हादरा बसतोय सुवर्णकार वेंगुर्ला संघाला. अनिश पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्यासाठी झालेला मानस, बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. बाकीचे सुपरस्कार पूर्ण करतोय यष्टीरक्षक. 4 चेंडूची झाली आहे सांगता. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे 31 धावा. कानमंत्र घ्यावा लागेल अनिश. 32 धावा. कानमंत्र घ्यावा लागेल अनिशला. निश्चितपणे काका आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा, त्यामुळे मात्र अनिशला ते कार्य आज मैदानामध्ये करायचं आहे. मोठा फटका खेळण्यासाठी झालेला प्रयत्न, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, सेफ हँड मध्ये जाऊन विसावतोय चेंडू. अनिशची वर्णी लागते डकआउटच्या दिशेने. अनिशच्या स्वरूपात अजून एक हादरा बसतोय वेंगुर्ला सुवर्णकार क्रिकेट संघाला. निश्चितपणे या अंतरिम षटकामध्ये हादऱ्यावर हादरे आणि गडी तंबूच्या दिशेने परतले जाते. सांघिक धावसंख्या मात्र 32 धावांवर स्थिरावली गेली आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये सुचल अंतरिम चेंडूचा खेळ असेल बाकी. सांघिक धावसंख्या धावफलकावर 32 धावा. धाव घेण्याची संधी आणि एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी ठरता येतात दोन्ही फलंदाज. दुसरे धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न होतोय मैदानामध्ये आणि दुसरी धाव घेण्याच्या नादात रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. बायच्या स्वरूपात या धावा निघतायत. एकेरी धाव आणि या एकेरी धावमुळे सांघिक धावसंख्या वधारली जाते. 33 धावा. वेंगुर्ला सुवर्णकार संघ प्रथम फलंदाजी करताना धावफलकावर निर्धारित 4 षटकामध्ये 24 चेंडूमध्ये जमावतो आहे. 33 धावा. 34 धावांचं आव्हान असेल गजंत लक्ष्मी साळगाव क्रिकेट संघासमोर. कशा प्रकारे हे साळगाव संघ आव्हान पार पाडतो या मैदानामध्ये, की दुसऱ्या बाजूने मात्र आपल्या घरच्या मैदानावर वेंगुर्ला संघ पहिल्या सामन्यामध्ये आपला विजय संपादन करतो, हे सांगण्यासाठी मात्र मायक्रोफोनवर होतोय बदल. मायक्रोफोनवर आवाज ऐकूया आमचे जवळचे मित्र मंथन परब यांचा आवाज. आणि तोपर्यंत मी जयेश परब थोड्या वेळासाठी आपली रजा घेतोय.
दुर्वाकुंज ज्वेलर्स सर्वे सर्वा कुडाळ यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात रोख रक्कम 15,000 व आकर्षक चषक द्वितीय पारितोषिक सन्मान्य द्वितीय पारितोषिक सन्मान्य राजाराम बाबूराव नेरुरकर मालवण यांच्याकडून रोख रक्कम 11,000 रुपये व आकर्षक चषक सहभागी चषक पुरस्कृत करण्यात आलाय श्री सिद्धिविनायक ज्वेलर्सचे सर्वे सर्वा सन्मान्य श्री संतोषजी मालवणकर यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलाय तब्बल 4 चषक पुरस्कृत केले आहेत तसेच स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट यष्टिरक्षक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक उदयनमुख खेळाडू यासाठी व मालिकावीरासाठी कैलासवासी संजय कुडाळकर यांच्या स्मरणार्थ श्री आनंद कुडाळकर कुडाळ याचकडून पुरस्कृत करण्यात आले हॅलो या स्पर्धेच्या माध्यमातून अजून एक आपल्या समोर आनंदाची वार्ता येते भाऊ मालवणकर यांच्या मालकीचा असलेला संघ जय भवानी संघ ईस्टर संडे चषक जो नैचियाड या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी फायनल मध्ये प्रवेश करतोय आणि या फायनल साठी सुद्धा दैवज्ञ चषक 2024च्या माध्यमातून भाऊ मालवणकर यांना हार्दिक शुभेच्छा असतील नक्की जयेश हार्दिक शुभेच्छा आहेत त्या संघाला देखील आणि वळूया या मैदानावर या मॅच कडे तगडी लढत या मैदानावर पाहायला भेटते गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक आता त्यांना राज पटकर सज्ज झालाय दोन्ही संघ विनंती होते आपला एक अतिरिक्त खेळाडू वेंगुला संघातील एक खेळाडू हॅलो पाटला करायचाय 34 धावसंख्येचा मैदानावर 24 चेंडू 34 धावा हे समीकरण सिद्धार्थ एका बाजून शायकर एंटशिने ज्यांना अंतिम षटक आता त्यांना तब्बल 2 धावा खर्च करत तब्बल 4 गडी बाद केले सुंदर गोलंदाजी अंतिम षटकामध्ये पाहायला भेटले आता मात्र फलंदाजीच्या माध्यमातून देखील कार्य करावं लागेल त्याच्यासाठीला निलेश ही जोडी मैदानावर आणि गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम मातोंड सज्ज होतोय तो म्हणजे राज पटकर गोलंदाजी मार्कवर षटपीठ पद्धतीचा चेंडू या मैदानावर पंचांकडे हात मागितले ते अपील झाले पंचांकडे या मैदानावर सर्वांच्या नजरा पंचांकडे या मैदानावर पाहायला भेटत आहेत आणि एका निर्धाव चेंडूची ही गणना होताना पाहायला भेटते सुरुवात तर अगदी दिमागात केली आहे राज पाटकरने मैदानावर अशाच पद्धतीचा शेवट देखील षटकाचा गोड आणि गोमटा तो करू शकेल का की येणाऱ्या कालखंडामध्ये फलंदाजांच्या माध्यमातून हल्ला बोल होईल आक्रमक क्रिकेट दाखवून देतील वेंगुर्ला संघ आपल्या घरच्या मैदानावर लढत देतोय षटपीठ पद्धतीचा चेंडू हलक्या दिशेतले फटका बसलाय डोक्याची घंटा वाजली आहे थोडासा प्रयत्न जर क्षेत्ररक्षकाने केला असता तर झेल संभव होऊ शकला असता या मैदानावर एकेर धावेची लहर मैदानावर आणि एक धावसंख्येनं सांघिक धावसंख्येचा श्री गणेश होतोय एक धाव धावपलकावर पाठलाग करायचा 34 धावसंख्येचा तो गजांत लक्ष्मी साळगाव संघाला या मैदानावर वेंगुर्ला संघ आपल्या घरच्या मैदानावर थोडंसं कमी आव्हान नक्कीच ठेवलंय मात्र संघर्ष करावा लागेल संघर्ष करण्याशिवाय पर्याय नाही मैदानावर विजय व्हायचं असेल तर कार्य करावं लागेल हलक्या दिशेने सुंदर पद्धतीचा फटका मैदानावर बॅकफुटवर जाऊन कट केलाय एक धाव अगदी वेगाने पूर्ण केले जोखमीची दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावर आणि बघता बघता मैदानावर 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत 2 धाव पूर्ण होत आहेत दुहेरी धावेनं सांघिक धावसंख्या परावर्तित होते 3 धाव धावपलकावर
3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा असा लेखाजोखा मैदानावर. पाठलाग करताना 34 धावसंख्येचा कमी धावसंख्येचा मैदानावर डीप मॅन्डेटरी पॉवर प्लेचा अनिवार्य पॉवर प्लेचं षटक हे प्रगतीपथावर मैदानावर पाहायला भेटत आहे. 2 क्षेत्ररक्षक फक्त 30 सर्कलच्या बाहेर आहेत. एक खेळाडू मात्र लॉंग ऑन रिजनला, एक डीप मिड रिजनला, बाकी सर्व खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये मैदानावर. निलेश एका बाजूने सायकर इंटरशीने सज्ज झालाय. षटक पुढील चेंडू, चौथा चेंडू बॅकफुट जाऊन हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न होता ऑफ साइड रिजनला, मात्र बॅटने बॉलचा पुरता संपर्क होत नाही. कौतुक करावं लागेल गोलंदाज राज पटकरेचा या मैदानावर. सुंदर कामगिरी करतोय आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 3च धावा खर्च केल्या. सुंदर गोलंदाजीचा नजराना राजाच्या माध्यमातून या मैदानावर. षटक पुढील चेंडू मार्ग 5वा चेंडू, मोठा पटका टोलवायचा प्रयत्न, बॅटची वरची कडा घेतली आहे. शॉर्ट लॉंग स्टॉप रिजनला संधी जेल टिपण्याची आणि संधीचं सोनं केलंय क्षेत्ररक्षकाने मैदानावर. पहिला हादरा बसतोय, निलेश होतोय बॅक टू द पवेलियन. डीजे त्यांच्या पाठून काका आहे आणि काकाचे थोडंसं पाठी शॉर्ट लॉंग स्टॉप रिजनला तिथे अनिश मालवणकरने सुंदर झेल टिपलाय मैदानावर. पहिल्या षटकातील 5 चेंडूच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 3 धावा धावफलकावर. न्यू बॅटर मैदानावर पावलं वळवतोय. अक्षय मैदानावर पाऊल टाकतोय. अक्षय आणि त्याच्या साथीला सिद्धार्थ ही जोडी मैदानावर. विनंती होते लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. बॅटरने विनंती असेल. पहिल्या षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडू मैदानावर मार्गस्थ आहे. न्यू बॅटर अक्षय सचिव पाहायला भेटतोय. आक्रमण करेल का सुरुवातीच्या खाल्या खंडापासून पाहण्याचं मैदानावर. आड बॅट पटका टोलवायचा प्रयत्न, पटका टोलवायचा होता डीप फाईन लेगला आणि आता थोडासा पंबल झालाय आणि आउटफील्ड या मैदानाचं पास आहे. पंचाचं दुनिया समांतर अर्थातचा स्वेर चेंडूचा पंचांचा आलेला इशारा. 22 स्वरूपातील 4 धावा आणि टोटल 5 धावसंख्येनं सांघिक धावसंख्या परावर्तित होताना पाहायला भेटेल. ती म्हणजेच 8 धावा धावफलकावर. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा असा लेखाजोखा मैदानावर. प्रारंभीचे 5 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले होते. तदनंतर एक खराब चेंडू, दिशा भरकटलेला चेंडू मूर्णश स्वरूपात धावा बहाल केल्या आहेत. प्रत्येक धाव लाख मुलाची आहे, कारण कमी धावसंख्या फलंदाजाने काढली आहे. डिपेंड करायचे आहेत, गोलंदाजांना कार्य करावं लागेल. हा मात्र मैदानावर निर्धाव चेंडूची गणना होते आणि निर्धाव चेंडूची पहिल्या षटकाची होते सांगता. पहिल्या षटकाचा 6 चेंडूंचा डीप मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा होतोय की समाप्त आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर मात्र एका गडीच्या मोबदल्यात 8 धावा असा लेखाजोखा मैदानावर. सिंधुदुर्ग सुवर्णकार समाज आयोजित दैवज्ञ चषक 2024चा रणसंग्राम आणि जवळपास 4था सामना या मैदानावर. तोपर्यंत आपण जाऊया एका सुमधुरशा संगीताकडे डीजे संदीपच्या माध्यमातून. संतोष मडगावकर गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला भेटते. दुसऱ्या षटकाची ही जबाबदारी हे आपल्या खांदी घेतली मैदानावर. पाहूया कशा पद्धतीचं कार्य हे आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्या संघासाठी करतोय. टीमच्या टोटलचा विचार केला तर 8 या धावसंख्येवर संघ स्थिरावला जातोय मैदानावर. षटकातील पहिला चेंडू, चेंडूला सोडून दिला या मैदानावर. यष्टिरक्षक थोडेसे फंबल होतात मैदानावर. एक धावेची लहर मैदानावर आणि 1 धावसंख्येनं सांघिक धावसंख्या परावर्तित होते. 22 स्वरूपात दिल्या 1 धावेनं 9 धावा. आडबॅटनं पटका टोलवायचा प्रयत्न, सुंदर पटका या मैदानावर. डीप पॉइंट लेग रिजनला चेंडू पर्रार, सरळ चेंडू 6 धावांसाठी. संदीप आजला 6 एक दर्जेदार असा षटकार मैदानावर.
16 धावा धावपलकावर. षटकर पुढील चेंडू मार्गस्थ आहे. फलंदाज सज्ज होताना पाहायला भेटतो. सायकर इंजेक्शन एका बाजूने. अक्षय सज्ज मैदानावर. हलक्यातून सन्मान दिला. सुंदर क्रिकेट मैदानावर. हलक्यातून ऑफसाईड रिजनला घेऊन काढला. क्षेत्ररक्षक येतोय मैदानावर. मिड ऑफ क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची भरती करतोय. एक धावेची लहर मैदानावर. एक धाव संख्येनं मैदानावरून संतुष्ट होतील का की जोखमीच्या दुसऱ्या वेकडे मैदानावर. जवळपास 2 धावा आणि दुहेरी धावेनं सांघिक धावसंख्या ही मात्र परावर्तित होताना पाहायला भेटते. ते 18 धावा धावपलकावर असा लेखा जोखा मैदानावर. हलक्यात दिशेतले पुन्हा एकदा सुंदर पटका. षट पॉईंट रिजनला चेंडूचा प्रवास. एक धावेची लहर. एक धावसंख्येनं संतुष्ट झालाय आणि एक धावसंख्येनं 19 धावा धावपलकावर. पाठलाग करताना 34 धावसंख्येचा संघ या मैदानावर लढत देताना पाहायला भेटतोय तो गजांत लक्ष्मी साळगाव संघ या मैदानावर. मोठा पटका टोलवायचा प्रयत्न. वेगवार स्वार जणांनी गोलंदाजी मैदानावर. आता मात्र पुनरागमन केले गोलंदाजीने या मैदानावर. लेग बायच्या स्वरूपात धावा भेटताना पाहायला भेटतायत आणि सांघिक धावसंख्या मात्र परावर्तित होताना पाहायला भेटेल. 20 धावा धावपलकावर असा लेखाजोखा मैदानावर. विजयासाठी अजूनही 14 धावांची ही गरज. मोठा पटका टोलवायचा प्रयत्न मैदानावर. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडस खाली जातोय मैदानावर. सुंदर चेंडू मैदानावर. ब्लॉक कॉलवर चेंडू पाहायला भेटतोय. एका निर्धाव चेंडूची गणना होताना पाहायला भेटते. 5 चेंडूंचा झाला एक समाप्त मैदानावर. दुसरं षटक हाताळताना संतोष गोलंदाजी मार्कवर. स्विच हिट करण्याचा झालेला प्रयत्न. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला मैदानावर. एक धावेची लहर मैदानावर. एक धावसंख्येनं दुसऱ्या षटकाची सांगता होईल का. एक धावेनं संतुष्ट होतात आणि एक धावसंख्येनं सांघिक धावसंख्या परावर्तित होते. 21 धावा धावपलकावर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा असा लेखाजोखा मैदानावर. उर्वरित असतील 12 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 13 धावांची गरज. हे समीकरण पाठलाग करताना 34 धावसंख्येचा डीजे. आणि एक धावसंख्येनं सांघिक धावसंख्या 22 धावा असा लेखाजोखा मैदानावर. अक्षय स्ट्रायकरांची सज्ज होतोय. पुन्हा एकदा सलगचा खराब चेंडू मैदानावर. सलगचे 2 अवांतरच्या स्वरूपात धावा भेटतायत आणि एक धावसंख्येनं सांघिक धावसंख्या हे मात्र परावर्तित होते. 23 धावा धावपलकावर असा लेखाजोखा मैदानावर. मोठा पटका टोलवायचा प्रयत्न मैदानावर. पटका टोलवायचा होता मैदानावर. पुन्हा एकदा पंचाच्या दुनिया समांतर होत आहेत. स्वर चेंडूची हॅट्रिक होते मैदानावर आणि एक धावसंख्येनं सांघिक धावसंख्या 24 धावा. 2 डझनावर येऊन टिपते आणि विजयासाठी 10 धावांची गरज. पाठलाग करताना 34 धावसंख्येचा. हलक्यातन दिशा दिली. हलक्यातन कट केल्या मैदानावर. एक धावेची लहर. एक धावसंख्येनं संतुष्ट आहेत कारण पाठलाग करायचा आहे कमी या धावसंख्येचा. 34 धावसंख्येचा पाठलाग करताना गजांतलक्ष्मी साळगाव संघ या मैदानावर. वेंगुर्ला संघ आपल्या घरच्या मैदानावर थोडस बॅकफुटवर मी म्हणेन मैदानावर. इथून पुनरागमन करणं थोडस कठीण जाणार नाही मैदानावर. तर अशक्य काहीच नाही. पुनरागमन करावं लागेल. सातत्यानं जर एका दुसरा ब्रेक थ्रू आला तर येणाऱ्या काळामध्ये समीकरण बदलून जाईल आणि एक धावसंख्येनं सांघिक धावसंख्या 26 धावा धावपलकावर. मोठा पटका टोलवायचा प्रयत्न. बर्राच का चेंडू वेत फटका बसलाय मैदानावर. धोक्याची घंटा वाजली आहे. मॅच चेंडू शर्तीचे प्रयत्न क्षेत्ररक्षकांनी नक्कीच केले आहेत. चेंडूची परती होईपर्यंत दुहेरी धावेची लहर आणि 2 धावसंख्येनं सांघिक धावसंख्या 28 धावा धावपलकावर. 34 धावसंख्येचा पाठलाग करताना विजयासाठी अजूनही 6 धावांची गरज. 9 चेंडू विजयासाठी 6 धावांची गरज. हे समीकरण मैदानावर. हलक्यात दिशेतले सन्मानजनक क्रिकेट शांत क्रिकेट मैदानावर. एक धाव पूर्ण झाले मैदानावर. बॅकअप होते. खराब बॅकअप मैदानावर. एक धावेनं संतुष्ट आहेत मैदानावर आणि एक धावसंख्येनं सांघिक धावसंख्या परावर्तित होते. 29 धावा धावपलकावर. विजयासाठी 5 धावांची ही गरज. 8 चेंडू 5 धावा हे विजयाचं समीकरण मैदानावर. कमी या धावसंख्येचा पाठलाग करताना गजांतलक्ष्मी साळगाव संघ या मैदानावर. सोडून दिले चेंडूला मैदानावर. एका निर्धाव चेंडूची गणना होते. 5 चेंडूंचा झालाय की समाप्त. 29 धावाचा लेखाजोखा मैदानावर.
आडबट्टा पटका टोलवायचा प्रयत्न, फटका बसलाय आणि आता मात्र धोक्याची घंटा आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आता कोणत्याही प्रकारची चूक नाही. सुंदर झेल मैदानावर एक ब्रेक थ्रू आणि सामन्याचं रूप बदलेल का येणाऱ्या काळामध्ये. षटकाची ओते सांगता 3 षटकांचा 18 चेंडूंचा झाला एक समाप्त आणि सांघिक संख्येचा विचार केला तर 29 धावफलकावर. तर विजयासाठी 6 चेंडू आणि 5 धावांची ही गरज. हे समीकरण आहे मैदानावर. बॅटर नेम विजयाचं समीकरण असताना गोलंदाजी मार्कवर एका उभरत्या सिताऱ्याकडे गोलंदाजीला एक युवा खेळाडू अनिश मालवणकर बहुधा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. हल्लीच्या हंगामामध्ये युवा स्पर्धकांना गाजवलाय तो अनिश या मैदानावर. पाहूया कशा पद्धतीचं कार्य करतोय आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. 6 चेंडूंमध्ये 5 धावा डिपेंड करायचे आहेत. पाहूया कशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण होतं, कशा पद्धतीचे रक्षक सापळे मैदानावर असले जात आहेत. समोरचा खेळाडू देखील तेवढा तगडा खेळाडू आहे अक्षय मैदानावर. आतापर्यंत बहारदार क्रिकेट त्याच्या माध्यमातून देखील या मैदानावर पाहायला भेटलाय. 6 चेंडू 5 धावा. वेंगुर्ला संघ आपल्या घरच्या मैदानावर लढत देतोय तर विपक्ष गजानंत लक्ष्मी साळगाव संघ या मैदानावर. दोन्ही तगडे संघ एकामेकाच्या विपक्ष पाहायला भेटतात. सिंधुदुर्ग सुवर्णकार समाज आयोजित दैवज्ञ चषक 2024. आडव्या पटका टोलवायचा प्रयत्न, चेंडूचा प्रवास, वन बाउंस, सीमारेखा पार. संदीप आर्जेलोसा एका दर्जेदार असा चौकार मैदानावर आणि चौकारने सामन्याचं रूप बदललंय. 5 चेंडू आणि विजयासाठी नाम मात्र एका धावेची गरज. 5 चेंडू 1 धाव हे समीकरण मैदानावर विजयाचं पाहायला भेटतंय. इथून पुनरागमन करणं थोडंसं कठीण आहे. हलक्यातनं ड्राईव्ह केल्या मैदानावर सन्मान देऊन अगदी विजय संपादन केलाय. गजानंत लक्ष्मी साळगाव संघ अगदी दिमाखात विजय साजरा करतोय तर विजेत्या संघाचे अभिनंदन आणि पराभूत संघाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया आणि वळूया त्यानंतर नेक्स्ट मॅच कडे थोड्याच वेळात. पुढचा सामना होतोय सुवर्णकार स्वामी समर्थ सावंतवाडी विपक्ष कुडा सुवर्णकार या दोन्ही संघांमध्ये पुढची लढत आहे. सुवर्णकार कुडा संघ नाणेफेक विजय होतच आपला निर्णय आपण कळवा. हॅलो, वेंगुर्ला तालुका दैवज्ञ समाज तर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यशस्वी महिलांचा सत्कार समारंभ मगाशी झालेला आहे. यानंतर सावंतवाडी तालुक्यातील महिला सानिका संजीव शिरोडकर, त्यानंतर अक्षता अजय मडगावकर, त्यानंतर श्रीमती सरोज संतोष धारगळकर आणि मोहिनी मडगावकर या महिलांचा सत्कार होणार आहे. त्यासाठी त्यांनी त्वरित कक्षामध्ये उपस्थित राहावे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय सिद्धार्थ शिरोडकर. तर मी विनंती करतोय सन्मान्य मान्यवर उमेश नेरुरकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना ट्रॉफी पुरस्कृत करायचे. सर्व जे मान्यवर असतील हे 5 मान्यवर आहेत. सन्मान्य उमेश नेरुरकर, स्वप्नाली नेरुरकर, तसेच सौ मयुरी वडासे पाटकर, तसेच सौ वैभवी मालवणकर, तसेच सौ अक्षता मडगावकर यांना मी विनंती करतो या 5ही मान्यवरांना की आपण प्रेझेंटेशन बॉक्स पाशी यायचं आहे, तिथे वितरित होईल.
विनंती असेल सर्व मान्यवरांना आपण प्रेझेंटेशन बॉक्स पाशी या. हॅलो. सन्मान्य उमेशजी नेरुरकर, सन्मान्य सौ स्वप्नाली नेरुरकर, सन्मान्य सौ मयुरी वडाचे पाटकर, सन्मान्य सौ वैभवी मालवणकर, सन्मान्य सौ अक्षता मडगावकर, या सर्व मान्यवरांना विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्स पाशी यायचे. आपलं शुभ असते मॅन ऑफ द मॅच सारखे पारितोषिकांचे वितरण होणार आहे. विनंती असेल जी बक्षीस आहे ती वितरित होतील.